गेल्या दशकापासून पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण हे 58% पोहोचलेले आहे. हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. दारू, सिगरेट या व्यसनांचं सेवन करणे, आहार विहार घेता त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये जितके प्रोटीन्स पाहिजेत किंवा जसे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची वगैरे गरज आहे हे योग्य प्रॉपर तरीकेने घेता किंवा नाही, या सर्व गोष्टींचा तुमच्या शरीरावर आणि थेट तुमच्या शुक्राणूवर त्यांचा इफेक्ट होत असतो. शुक्राणूंची संख्या कमी असणे म्हणजे हा IVF हा एकच पर्याय राहू शकत नाही. आपण आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करून शुक्राणूंची संख्या वाढवून नैसर्गिक पद्धतीने सुद्धा अपत्यप्राप्ती करू शकतो. आपल्याकडे आयुर्वेदिक उपचार घेणे आणि IVF उपचार घेणे खर्चामध्ये किती फरक आहे? अर्श PCOD अँड फर्टिलिटी केअर हॉस्पिटलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण एक असा विषय घेऊन आलो आहोत जो खूपच महत्त्वाचा आहे आणि आपल्या समाजात कोणी उघडपणे बोलत नाही. तो विषय आहे म्हणजे पुरुष वंध्यत्व, मेल इनफर्टिलिटी. आणि आजचे आपले स्पेशल गेस्ट आहेत आयुर्वेदाचार्य डॉक्टर इनामदार. मित्रांनो, हा विषय खूपच महत्त्वाचा आहे आणि या विषयाबद्दल आज आपण इथे चर्चा करत आहोत. हा खूपच गंभीर आणि गेल्या 10 दशकापासून आपण बघतोय की मेल इनफर्टिलिटीचा रेट हा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे आणि तो साधारणतः आता 58% पोचलेला आहे. आणि पुरुष हे मेल इनफर्टिलिटीसाठी कमीत कमी 40 ते 50% पुरुष हे जबाबदार आहेत. डॉक्टर, सगळ्यात आधी एक बेसिक प्रश्न, वंध्यत्व म्हणजे नक्की काय आणि पुरुषामध्ये वंध्यत्वाचे भारतातील प्रमाण किती आहे? तसेच नेहमी स्त्रीलाच दोष दिला जातो, हे कितपत बरोबर आहे? आयुर्वेदानुसार किंवा आताचा जो कन्सेप्ट आहे त्याप्रमाणे आपण जर बघितलं, सातत्याने आपण लग्नानंतर 1 वर्ष ट्राय करतोय तरी पण आपल्याला अपत्यप्राप्ती होत नाही, तर याला आपण शास्त्रीय भाषानुसार वंध्यत्व असं मानू शकतो. गेल्या दशकापासून पुरुष वंध्यत्वाचे प्रमाण हे 58% पोहोचलेले आहे. हे संशोधनातून सिद्ध झालेले आहे. त्यामुळे फक्त स्त्रियांनाच वंध्यत्वासाठी दोष देणे हे योग्य नाही आहे सर. आपण पुरुषांचा सुद्धा विचार त्यासाठी केला पाहिजे. डॉक्टर, आता एक सांगा, पुरुष वंध्यत्व का होते आणि आजच्या तरुण पिढीत याचे प्रमाण इतके का वाढलेले दिसत आहे? हा प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. कारण आजकाल आपण बघतोय की मी रोजच्या माझ्या OPD मध्ये बघतोय की पुरुष वंध्यत्वाचं प्रमाण खूपच वाढत आहे आणि याचा तुमची जी दैनंदिन जीवनशैली जी आहे याचाही तुमच्यावर खूपच परिणाम होतो. तसेच आजकालच्या पिढीमध्ये दारू, सिगरेट या व्यसनांचं सेवन करणे, तसेच तुमच्या शरीरामध्ये अधिक उष्णता असेल किंवा तुम्ही उष्णतेच्या ठिकाणी काम करता, तसेच तुम्ही जे आहार विहार घेता त्याच्यामध्ये तुमच्या शरीरामध्ये जितके प्रोटीन्स पाहिजेत किंवा जसे तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन्सची वगैरे गरज आहे हे योग्य प्रॉपर तरीकेने घेता किंवा नाही, या सर्व गोष्टींचा तुमच्या शरीरावर आणि थेट तुमच्या शुक्राणूवर त्यांचा इफेक्ट होत असतो. खूप जणांना वाटतं आपल्याला काही त्रास नाही, मग आपल्याला हा आजार कसा काय होऊ शकतो? लक्षणे काय असतात आणि हे घरी कसं काय ओळखायचं? तसे तर आपण ज्यावेळी बघतो की पुरुषामध्ये अशी बाहेरून दिसणारी लक्षणे काहीच नसतात, परंतु आपल्या लग्नाला 2 वर्ष झालेले आहे आणि अपत्यप्राप्ती जर होत नसेल तर नक्कीच तुम्ही सेमेन ॲनालिसिसची टेस्ट वगैरे करून घ्यायला पाहिजे. तसेच तुमच्या अंडकोशामध्ये दुखणे, तुम्हाला सेक्सची इच्छा न होणे, इरेक्शनमध्ये प्रॉब्लेम येणे, या सर्व, आणि तसे तुमच्या चेहऱ्यावर जर दाढी आणि मिशांचे प्रमाण कमी होत असेल तर नक्कीच तुम्ही एखाद्या चांगल्या डॉक्टरचा सल्ला घेऊन त्याच्यावर उपचार करावा. म्हणजे सीमेन अनालिसिस ही पहिली गोष्ट, बरोबर आहे ना डॉक्टर? हां, बरोबर आहे. अगदी बरोबर बोला सर तुम्ही. सेमेन ॲनालिसिस ही एकदम साधारण टेस्ट आहे आणि ह्याला करून घेण्यासाठी काहीच हरकत नाही. जर आपल्याला अपत्यप्राप्ती होत नसेल तर ही टेस्ट आपण तातडीने करून घ्यावी. डॉक्टर, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, अर्श हॉस्पिटलमध्ये पुरुष वंध्यत्वावरती नक्की कसे उपचार केले जातात? स्टेप बाय स्टेप सांगा. खूपच चांगला आणि इंटरेस्टिंग क्वेश्चन विचारला सर तुम्ही. कारण पुरुष वंध्यत्वाच्या ज्या केसेस आमच्याकडे येतात त्यांच्यासाठी आमच्याकडे एक क्रमबद्ध प्रकारे आम्ही त्यांच्यावर ट्रीटमेंट करत असतो.
आम्ही सर्वप्रथम त्या पुरुषाचे सिमेन ॲनालिसिसची टेस्ट करतो, जी स्वतः आमच्याकडे अवेलेबल आहे. तसेच त्यांच्या शुक्राणूंमध्ये काय नेमका दोष आहे याच्याकडं आमचा पूर्ण भर असतो. तसेच त्यांना कोणत्या गोष्टीमुळे शुक्राणूंची संख्या कमी झाली, त्यांचे दैनंदिन जीवनामध्ये त्यांच्या शरीरावर इफेक्ट करत आहेत की ज्याच्यामुळे त्यांच्या शुक्राणूंची संख्या कमी झाली, ह्या सर्व गोष्टींचा आम्ही पूर्ण अभ्यास करतो. आणि आम्ही जी औषधं बनवलेली आहेत ही औषधं त्यांना आम्ही ज्यावेळी देतो आणि 1 महिन्यानंतर परत त्यांची टेस्ट करतो सर आम्ही. कारण आम्ही बघतो की आमच्या औषधांनी संबंधित पुरुषाच्या स्पर्ममध्ये किती इफेक्ट पडलेला आहे. आणि परत इफेक्ट जर चांगला असेल तर ही औषधं कंटिन्यू केली जातात, अन्यथा अन्य दुसऱ्या औषधांचा पण वापर आम्ही सर करतो. समजा जर एखाद्या पेशंटला 0 स्पर्म काउंट आहे किंवा त्याचा स्पर्म काउंट अगदी नगण्य आहे आणि जर त्या पेशंटने तुमच्या औषधाची ट्रीटमेंट घेतली किंवा तुमच्या हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतली तर त्याला रिझल्ट येऊ शकतो का? हां, चांगला क्वेश्चन आहे हा. जर एखाद्या पुरुषाला काही स्पर्म नसतील तर त्याला आपण अझूस्पर्मिया असं म्हणतो. आणि ज्या पुरुषांमध्ये स्पर्म काउंट लो असतो त्याला ऑलिगोझोस्पर्मिया असे आपण बोलतो. तर ऑलिगोझोस्पर्मिया, तसेच तुमच्याकडे स्पर्मची काउंट खूपच कमी असेल किंवा 0 जरी असतील तर आम्ही जी औषधं बनवलेली आहेत त्या औषधांनी सर तुम्हाला नक्कीच फायदा त्यांना होईल. कारण अशा केसेसना आम्ही पहिला स्पर्म काउंट चेक केल्यानंतर बघतो आणि आमची औषधं चालू करतो आणि आमच्याकडे त्याचे रेकॉर्ड्ससुद्धा अवेलेबल आहेत. ही ज्यावेळी औषधं आम्ही देतो त्यावेळी त्यांचे स्पर्म्स खूपच वाढलेले आहेत. फक्त हा अझूस्पर्मिया जो काउंट आहे हा कशामुळे आहे हे बघणे खूप महत्त्वाचं आहे. जर तुमच्या टेस्टिसची साईज नॉर्मल असेल आणि जर तुम्ही अझूस्पर्मियासारख्या समस्यांना तोंड देत असेल तर नक्कीच सर तुमचा स्पर्म काउंट वाढू शकतो. आणि जर तुमच्या टेस्टिसची साईज स्मॉल असेल तर इथे थोडंसं आपल्याला त्रास होतो. औषधाबरोबर जीवनशैलीत काय बदल करावेत, रोजच्या आयुष्यात काय करायचे आणि काय टाळायला पाहिजे? औषधाबरोबरच तुम्हाला रोजच्या जीवनशैलीमध्ये जर तुम्ही पांढरा कांदा, मुळा, अंजीर, काळे मनुके तसेच थंड पदार्थांचे जर तुम्ही सेवन केला, तसेच उष्णतेच्या ठिकाणचा संपर्क तुम्ही जर जास्तीत जास्त टाळला तर नक्कीच तुमच्या शुक्राणूमध्ये वृद्धी होणार आहे. आणि यामध्ये लैंगिक आयुष्याचा काही भाग आहे का? लैंगिकचा पण खूपच संबंध येतो सर. बऱ्याच पुरुषांमध्ये आम्ही बघतो की सर सेक्स ही हॅबिट बनलेली असते. तर आपण अपत्यप्राप्तीसाठी जर ट्राय करत असेल तर रोजच्या रिलेशनपेक्षा ज्या दिवशी स्त्रियांची अंडी रप्चर होतात अशावेळी त्याच्या मागे पुढे 1-2 दिवस आणि त्या दिवशी जर तुम्ही रिलेशनचा पुरेपूर वापर केला तर सर तुम्हाला नक्कीच अपत्यप्राप्ती खूप लवकर होईल. अंडी रप्चर होण्याचा काळ म्हणजेच ओव्ह्युलेशनचा काळ हा ओळखता येईल काय स्त्रियांना, म्हणजे जेणेकरून त्यांना लैंगिक संबंध ठेवण्यात मदत होईल अपत्यप्राप्तीच्या अनुषंगाने? खूपच सुंदर प्रश्न तुम्ही विचारलेला आहे, जे आवर्जून मी माझ्या पेशंटांना सांगत असतो की स्त्रियांनी पहिले ओळखलं पाहिजे की आपला ओव्ह्युलेशनचा दिवस कोणता आहे. अशा ओव्ह्युलेशनच्या दिवशी त्या स्त्रियांना राईट साईडला जर अंडी रप्चर होत असतील तर राईट साईडला कळ येणार आणि लेफ्ट साईडला अंडी जर रप्चर होत असतील तर लेफ्ट साईडला त्यांच्या पोटात कळ येईल. आणि ही कळ वात्यामध्ये येत असते, वात्यामध्ये राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला. आणि साधारणतः तुमचं अंग थोडं गरम होऊ शकतं. तसंच व्हाईट डिस्चार्ज, ही 3 लक्षणं जर तुम्हाला जाणवत असेल तर तुमचं ओव्ह्युलेशन झालं आहे असं समजण्यास हरकत नाही आहे. इतर दिवशी जोडप्यामध्ये जे लैंगिक संबंध येतात तर त्याची काही मदत होते का अपत्यप्राप्तीसाठी? नाही, असं तर आपण बोलू शकत नाही, परंतु साधारणतः ओव्ह्युलेशनच्या पिरियडमध्ये अगर संबंध येत असतील तर त्याचा नक्कीच फायदा होईल आणि इतर दिवसाचा फायदा शक्यतो होणार नाही. त्यामुळं इतर दिवशी संबंध ठेवून आपले स्पर्मची क्वालिटी खराब करण्याऐवजी ज्या दिवशी ओव्ह्युलेशनचा दिवस असेल अशाच दिवशी जर संबंध ठेवले
तर त्याचा योग्य आणि पुरेपूर वापर होईल. रोजची झोप आणि मानसिक स्वास्थ्य या दोन गोष्टींचा शुक्राणूच्या संख्येवरती काही परिणाम होऊ शकतो का? रोज 7 ते 8 तासांची झोप घेणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. तसेच प्राणायाम करणे, ध्यानधारणा करणे, योगा करणे या सर्व गोष्टीमुळे स्ट्रेस हार्मोन कमी होतो आणि स्ट्रेस हार्मोन कमी झाला की तुमच्या शुक्राणूंची संख्यामध्ये वृद्धी होते. जर एखाद्या व्यक्तीला शुक्राणूंची संख्या कमी आहे आणि त्याला जर अपत्यप्राप्ती होत नसेल तर त्या केसमध्ये काय होतं, त्याच्या पुरुषार्थावरती प्रश्नचिन्ह उभे राहतात. त्याच्या मनात पण अशा भावना निर्माण होतात आणि तो घरच्यांच्या समोर किंवा जवळच्या लोकांच्या समोर तो स्वतःला सिद्ध करू शकत नाही. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? शुक्राणूंची संख्या कमी असणे आणि लैंगिक क्षमता कमी असणे हे दोन्ही वेगळे विषय आहेत. शुक्राणूंची संख्या कमी असली म्हणजे त्याची लैंगिक क्षमता कमी आहे हे सिद्ध होत नाही सर. त्यामुळे त्या पुरुषाला लाजिरवाणं असं काहीच नाही. शुक्राणूंची संख्या कमी असेल तर तुम्ही त्याचा उपचार करून अपत्यप्राप्ती करू शकता. लैंगिक क्षमता कमी असणे हा एक वेगळा विषय आहे. त्याच्यावर आपण दुसरे औषधं चालू करू शकतो. शुक्राणूंची संख्या कमी असेल तर IVF करण्याचा सल्ला दिला जातो. हे कितपत योग्य वाटतं तुम्हाला? शुक्राणूंची संख्या कमी असली म्हणजे IVFच करावा असा काय पर्याय नाही आहे. आपण शुक्राणूंची संख्या कमी असेल तर आयुर्वेदिक पद्धतीने तसेच इतर मेडिसिन्स घेऊन आपल्या शुक्राणूंची संख्या वाढवावी आणि एक नॅचरल आपण ट्राय करू शकतो सर. तुमच्या इतक्या वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये एखादा असा रुग्ण आहे का ज्याची तुम्हाला स्टोरी आम्हाला सांगावीशी वाटते? शुक्राणूंच्या संख्येबद्दल तुम्ही जर बोलत असाल तर अशा एक नाही, आमच्याकडे बऱ्याच केसेस आहेत. आणि आत्ताच नुकताच एक जस्ट आमच्याकडे जी केस झालेली आहे त्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्या पुरुषाचे स्पर्म काउंट खूपच म्हणजे शुक्राणूची संख्या खूपच कमी झाली होती. त्याला आपण ऑलिगोझोस्पर्मिया असे म्हणतो. हा व्यक्ती बऱ्याच ठिकाणी त्याच्या लग्नाला 7 वर्ष झालेले होते आणि हाती त्याच्या निराशा येत होती. बऱ्याच ठिकाणी त्याने उपचार केले, खरं त्याच्या शुक्राणूंची संख्या काय वाढलेली नव्हती आणि एकदम अस्वस्थ आणि निराश आणि हताश झाला होता. हा व्यक्ती ज्यावेळी आमच्याकडे आला त्यावेळी आम्ही त्याच्या शुक्राणूंची संख्या परत एकदा चेक केली आणि आमच्या आयुर्वेदिक पद्धतीने त्याच्यावर उपचार सुरू केले. सामान्यतः 3ऱ्या महिन्यातच त्याची शुक्राणूंची संख्या सामान्य पातळीवर आली. आता एक शेवटचा प्रश्न. बरं, आपले जे प्रेक्षक हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी अर्श PCOD अँड फर्टिलिटी केअर या हॉस्पिटलमध्येच का ट्रीटमेंट घ्यावी, इतरत्र घेण्यात आणि तुमच्याकडे ट्रीटमेंट घेण्यात यात काय फरक आहे? तर आम्ही आयुर्वेदिक पद्धतीने उपचार करतो की ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे साईड इफेक्ट्स नाहीत, शिवाय तुम्हाला परवडण्यासारखे पण आहे. आणि इथं आम्ही त्या जोडप्यावर विशेषतः काळजीपूर्वक लक्ष देतो. जरी तुम्हाला प्रेग्नन्सी जरी कन्सीव्ह झाली तरी आम्ही त्याचा प्रोपोगंडा करत नाही. तुमची स्ट्रीप पॉझिटिव्ह आली म्हणजे त्याचं सेलिब्रेशन लगेच करावा हा आमचा उद्देश नाही. तर आम्ही त्या प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची काळजी घेतो, त्यांचे रेग्युलर चेकअप्स करतो. शिवाय वेळोवेळी त्यांच्या सोनोग्राफी करून बाळाचे आणि मातेचे स्वास्थ्य निरोगी आहे का हे काळजीपूर्वक बघतो. डॉक्टर, आता याच्याशी रिलेटेड अजून एक प्रश्न माझ्या मनात आला की मी ज्यावेळी इंस्टाग्राम बघतो किंवा फेसबुक बघतो खूप सारे फर्टिलिटी सेंटरच्या जाहिराती माझ्या मोबाईलवरती दिसतात. जिथं ड्रॉप टाकले जातात प्रेग्नन्सी किटवरती आणि पॉझिटिव्ह आलेलं हे दाखवलं जातं. तर माझ्या मनात एक शंका येते की ज्या जोडप्यांना ऑलरेडी 5-7 वर्षापासून प्रेग्नन्सी होत नाही आहे तर किट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांची सक्सेसफुल प्रेग्नन्सी होईल याची कितपत खात्री असते? हाच प्रश्न खूप गंभीर आणि महत्त्वाचा आहे. कारण प्रेग्नन्सी किट पॉझिटिव्ह येणे म्हणजे पूर्ण सत्य नाही आहे, हे अर्धसत्य आहे. कारण प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह येणे
आणि त्या बाळाची वाढ व्यवस्थित होऊन बाळ जन्माला येणे हे पूर्ण सत्य आहे. त्यामुळं प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आल्यानंतर इतर फर्टिलिटी सेंटर जे त्यांचा प्रोपोगंडा करतात किंवा त्यांचे व्हिडिओ शेअर करतात, मी ह्या सर्वांना सांगू इच्छितो की त्यांनी असं करू नये. कारण बऱ्याच पेशंटमध्ये आम्ही बघतो की ॲबॉर्शन आणि मिसकॅरेज सारख्या समस्यांना त्यांना तोंड द्यावे लागते आणि अशा वेळी तुमच्या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे ते ऑलरेडी अगोदरच समाजामध्ये त्यांचा व्हिडिओ गेलेला असतो आणि चुकून जर मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन झालं तर त्यांची बदनामी होती. तर हा विषय आम्ही बरं बोला सर. म्हणजे नातेवाईकांच्या कडे जाऊन सेलिब्रेशन केलं जातं, घरी सांगितलं जातं आणि ज्यावेळी सक्सेसफुल प्रेग्नन्सी होत नाही म्हणजे बाळ जन्माला येत नाही त्यावेळी त्यांना एकदम नामुष्कीला तोंड द्यावं लागतं. बरोबर. हाच विषय महत्त्वाचा आहे. म्हणूनच मी बोलत आहे की प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आले की लगेच त्याचं सेलिब्रेशन करावं किंवा व्हिडिओज इतरत्र पसरावा की ज्याच्या माध्यमातून काय होतात की त्या जोडपाला प्रेग्नन्सी राहिलेली आहे हे लोकांपर्यंत पोचतं. आता सगळे रिलेटिव्स त्यांना त्या माध्यमाद्वारे बघतात आणि त्यांना विचारपूस करत असतात की तुझी प्रेग्नन्सी, आणि अचानक अशावेळी चुकून जर त्यांचे मिसकॅरेज किंवा ॲबॉर्शन झाले तर त्यांच्या हाती नामुष्की येते आणि त्यांचा बदनामी होण्याची शक्यता असते. त्यामुळे हा विषय आम्ही शक्यतो जादा करून टाळतो. जोपर्यंत आम्हाला ते बाळ जन्माला येत नाही आम्ही त्यांचे व्हिडिओज शेअर करत नाही. तर आजच्या या मुक्त संवादासाठी खूप खूप धन्यवाद. खरंच हे ऐकून खूप जणांना दिशा मिळेल अशी आशा आहे मला. तुमचे पण धन्यवाद. डॉक्टर साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि मला आमच्या ऑडियन्सने एवढंच सांगायचं आहे की पुरुषवंधत्व हा काही शाप नाही आहे, हा उपचारयोग्य आजार आहे. लाज वाटू नका, वेळ वाया घालवू नका. आयुर्वेदाने हजारो वर्षापासून या समस्येवरती उत्तर शोधलेले आहे आणि डॉक्टर आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत. प्रत्येक घरात बाळाचे हसू यायला हवे आणि त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. मित्रांनो, हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि ही माहिती कोणाच्या आयुष्यात खूप मोठा बदल घडवून आणू शकते. तर याच्यासाठी हा व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप धन्यवाद.